श्री गणेशाय नमः. जय श्रीराम. आज आपण अधिक मासाबद्दल थोडस जाणून घेऊयात. हा अधिक मास 32 महिने 16 दिवस 4 तासानंतर येतो. ज्या चांद्रमासामध्ये सूर्य संक्रांत येत नाही त्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास असं म्हटलं जातं. ज्या चांद्रमासामध्ये 2 सूर्य संक्रांत येतात त्याला क्षय मास असं म्हटलं जातं. आता असलेला हा 17 मे पासून सुरू झालेला 15 जून पर्यंत असलेला हा मलमास आहे, अधिक मास आहे. त्या मासामध्ये शास्त्राने काय करावं काय करू नये असं सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये काय करावं तर अग्निहोत्राचे कर्म सगळे चालतात, तर त्यांच्यावर सगळी पृथ्वी चालते. म्हणून अधिक अग्निहोत्राचे कर्म चालतात. इष्टी त्यांची नित्य इष्टी असते ती चालते. अग्निहोत्राचे सर्व कर्म हे चालतात. त्याच्यानंतर गर्भाधानादी जे संस्कार आहेत, नामकरण, उपनयन, विवाह, हे सगळे संस्कार या महिन्यामध्ये करू नये असं सांगितलेलं आहे. ते मलमास संपल्यानंतर त्या मुहूर्तावर करावे असं सांगितलेलं आहे. प्रथम देवदर्शन वर्जित सांगितले. ज्या देवाला तुम्ही पूर्वी कधी गेला नाही त्या देवाला अधिक मलमासामध्ये पहिल्यांदा जाऊ नका. उदाहरणार्थ काशीला तुम्ही कधी गेलाच नाही, पहिल्यांदा काशीला जात असाल तर पहिल्यांदा काशीचं दर्शन घेऊ नका. तुम्ही मलमास झाल्यानंतर सुरुवात करा असं सांगितलेलं आहे. नवीन चप्पल घेऊ नका, धारण करू नका, नवीन दागिने धारण करू नका असं सुद्धा सांगितलेलं आहे. मलमासानंतर तुम्ही ह्या अधिक मासामध्ये अधिक मास संपल्यानंतर तुम्ही नवीन वस्त्र, नवीन दागिने धारण करावे असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये काय दान करावं तर अपूप छिद्र, जे छिद्र असलेल्या वस्तू त्यामध्ये अनारसे, म्हैसूर पाक, बत्तासे हे काश्य पात्रामध्ये सत्पात्री व्यक्तीस दान करायला सांगितले. ते पण 33 प्रमाण, कारण भगवंताचे 33 नावं सुद्धा सांगितले, ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला येतील. ह्या 33 नावांचं उल्लेख करून त्या देय वस्तूचं पूजन करून त्या सत्पात्री व्यक्तीस ह्या वस्तू दान करायला सांगितलेले आहेत. कास्यपात्राला फार महत्व आहे, कास्यपात्राचंही दान करावं असं सांगितलेलं आहे. आणि दान करताना कुठल्या दिवशी करावं तर रविवारी, व्यतिपात योग, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा, वैधृत योग या दिवशी दान केलेलं अतिशय पुण्य सांगितलेलं आहे. ते अक्षय पुण्य आहे. यामध्ये दानाला फार महत्व आहे. गाय दान करावी, विशेष गाय दान सांगितलेलं आहे. गाय पण दान कशी करावी, सवत्स, ज्या गायीला वासरू आहे, जी गाय दूध देते, ती मार्गी नाही आहे आणि शांत असलेली गाय ही सत्पात्री व्यक्तीस दान करावी. आता गाय दान करणं सोपं नाही, पण जिथे गोशाळा असेल, जिथं काही गायीचं रक्षण केलं जातं अशा ठिकाणी तुम्ही आवर्जून गायीचं दान रूपी, दक्षिणा रूपी तुम्ही गोदान करू शकता. सत्पात्री व्यक्तीस ह्या वस्तू तुम्ही दान करू शकता. त्यामध्ये कलियुगामध्ये सगळ्या वस्तू दानाला फार महत्व. अभयदान सुद्धा, एखादा शत्रू तुमच्या शरणागत आला असेल तर त्याला अभयदान करावं, ते सुद्धा पुण्य फळ सांगितलेलं आहे. शत्रूला मित्र करावं, सत्कर्म करावं, एखाद्याला चांगले मार्गदर्शन करावं, त्या दीन लोक आहेत त्यांना मदत करावी, म्हणजे तुम्हाला अक्षय पुण्य ह्या अधिक मासामध्ये येतं. विष्णूची स्तुती करावी, विष्णू पूजन करावं. त्याच्यानंतर काम्य कर्मामध्ये नवचंडी, वास्तुशांती, गणेशाक हे वर्जित सांगितलेले आहेत. विष्णू प्रित्यर्थ जे कर्म असतील ते सगळे करावेत असं सांगितलेलं आहे. पण आपण कलियुगामध्ये सर्व विष्णुमय जग असं म्हणतो, विष्णूला अर्पण करून सगळे कर्म करावेत असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये अनेक सत्कर्मामध्ये अनेक भजन येतात, कीर्तन येतात, अन्नदान येतात. यामध्ये जेवढे जमतील तेवढे दान तुम्ही करावेत असं सांगितलेलं आहे. हे अधिक मास अतिशय पुण्यकारक आहे. अधिक मासामध्ये पृथ्वी दानाचं पुण्य फल सांगितलेलं आहे. संकल्प सुद्धा ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला येईल की पृथ्वी समफल प्राप्ती, पृथ्वी दान समफल प्राप्त, पृथ्वीचं दान केल्याचे पुण्य मिळतात असं सांगितलेलं आहे. होईल तेवढं दान करावेत असं सांगितलेलं आहे. जय श्रीराम. माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा.